त्या कांठोल्यांसाठी हे भांडं स्टीम करायला मी ठेवलं आहे. ही दलियाची खीर अतिशय सुंदर लागते. नागपंचमी असली ना की आदल्या दिवशी रात्री माझी हीच सगळी कामं असतात की पुऱ्या करून ठेवायच्या, कारण दुसऱ्या दिवशी कढई फोडणी करणं, काही तळणं किंवा तव्यावर काही भाजणं, काही चिरणं कापणं ह्या गोष्टी होत नाहीत. म्हणून मी ना फटाफट अशा पुऱ्या इथे करून घेतल्या. सगळ्या पुऱ्या सोबतच केल्या. त्याचबरोबर आरवीच्या दुसऱ्या दिवशीच्या टिफिनची सुद्धा तयारी करून घेतली. तिलासुद्धा मला बटाट्याची भाजी आणि पुरी करायची होती. सगळ्या पुऱ्या पटापट तळून घेतल्या, त्या थंड होऊ दिल्या, झाकून ठेवल्या आणि हे सगळं करता करता मला वाजलेले होते रात्रीचे साधारण 11:15. हाय हॅलो नमस्कार आणि मी नेहा तुम्हा सर्वांचं आपल्या या नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. हा व्लॉग आहे श्रावणी सोमवारचा. त्याच दिवशी आलेली होती नागपंचमी. तर नागपंचमीच्या दिवशी मी काय काय करते दरवर्षी ते तुम्हाला आज दाखवते आहे. इकडे बटाट्याचा कुकर झालेला आहे. बटाट्याची भाजी करायची आहे, जी की फोडणी मी आदल्या दिवशी रात्रीच केलेली आहे. आणि त्यानंतर इकडे वरण उकळतं आहे आणि इथे कान्होले जे मला करायचे आहे त्या कान्होल्यांसाठी इथे भांडं स्टीम करायला मी ठेवलं आहे. हे बघा, अशी वाफ भरली की त्यानंतर लाटलेले कान्होले त्यामध्ये ठेवून द्यायचे. आणि हे बघा, खीर सुद्धा इथे झालेली आहे. खीर दाखवते मी तुम्हाला. दलियाची खीर आहे ही दलियाची खीर अतिशय सुंदर लागते. त्यामध्ये मी वरतून मस्त ड्रायफ्रूट सुद्धा टाकलेले आहेत. छान झाली आहे खीर. खूप दलिया आधी वाफवून घ्यायचा आणि त्यानंतर ही खीर करायची. गरम दुधामध्ये साखर घालून ड्रायफ्रूट्स घालून छान असा दलिया मिक्स करून घ्यायचा. पण पोळी लाटतो ना, पोळीसारखं छोटी छोटी पोळी लाटायची. त्याच्या आतमध्ये तेल लावायचं, थोडंसं जास्तच लावायचं तेल, आणि कारण ती घडी उलगडली पाहिजे म्हणून. आणि त्यानंतर पुन्हा एक घडी घालायची, त्याच्या आतमध्ये सुद्धा तेल लावायचं बरं का. आणि बघा, ही अशा पद्धतीची पोळीची घडी तयार होते आणि त्यालाच आम्ही कान्होले म्हणतो. नागपंचमीच्या दिवशी आपण तवा ठेवत नाही, कढई ठेवत नाही काही तळण्यासाठी किंवा काही भाजलं वगैरे जात नाही. त्यासाठी हा पदार्थ पूर्वीपासून केला जातो. आता आमच्याकडे याला कान्होले म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि प्रत्येक भागानुसार त्या पदार्थाची चव, त्या पदार्थाची जी ठेवण असते ती करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. आता बघा, हे भांडं जे आहे ते वाफवून झालेलं आहे आणि त्यामध्ये अशा पद्धतीने हे एक एक करून मी कान्होले ठेवून देते. एकावर एक ठेवले ना अगदी तरीसुद्धा चालतात बरं का. वाफवायचेच तर आहेत, त्यामुळे ते एकमेकाला चिकटत नाही, काहीही नाही. आणि आता 10 ते 15 मिनटं यावर झाकण घालायचं आहे. छान अशी वाफ काढून घ्यायची. वाफेवर अगदी लगेच होतात हे. आणि खिरी बरोबर, कुठल्याही भाजी बरोबर खूप हेल्दी आणि छान आहे हे ऑप्शन. खरंच जुन्या पद्धती ज्या आहेत ना त्या खरंच आपण अवलंबल्या पाहिजे आणि इतके सुंदर लागणार आहेत. आता हे कान्होले आपल्याला खिरीसोबत, भाजीसोबत, अगदी फोडणीच्या वरणासोबत, साध्या वरणासोबत, कशासोबतही आपण खाऊ शकतो. आणि बघा ना, रोजची घरातली कामं कितीही असली ना आपल्याला, पण देवाजवळ 2 क्षण अशी शांतपणे हात जोडून बसलो, मनोभावे आपल्या कुटुंबासाठी, आपल्या सगळ्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली ना, तर घरसुद्धा अगदी प्रसन्न, सुखी, समाधानी आणि सकारात्मक होऊन जातं. तर किचन ओटा आवरणं हे तर अगदी शेवटचं काम असतं. पण म्हटलं चला, वेळ आहे तोपर्यंत वेळ वाया कशाला घालवा. आता अजून भाजीची फोडणी तर तयार आहे. फक्त हे जे बटाटे आहेत कुकरमध्ये ते मला सोलून
त्याला त्या फोडणीमध्ये मिक्स करायचं आहे आणि थोडं 1-2 मिनटं फक्त वाफवून घ्यायचं आहे, म्हणजे फक्त फ्राय करायचं आहे थोडंसं. तोपर्यंत म्हटलं चला गॅस क्लीन होऊन जाईल. आरतीची तयारी झालेली आहे, जेवणाची तयारी करते, नैवेद्य दाखवते. आणि एकदा स्वयंपाक झाला की घरातली सगळी कामं आवरल्यासारखी वाटतात. तर त्यामुळे ही सगळी क्लिनिंगची तयारी बरं का. थोडं काम आवरलेलं असलं ना की आपल्याला जरा शांतपणे जेवण झाल्यावर बसता येतं. त्यानंतर आरूच्या शाळेची तयारी असते, सगळ्या काही गोष्टी आवरायच्या असतात, म्हणून ही सगळी कामं आधीच आवरून घेते. आणि नागपंचमी म्हटली की त्या दिवशी जेवढे नियम आपल्याला पाळता येतील तेवढे बऱ्यापैकी पाळायचे असतात. म्हणूनच मी फक्त बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि ते काही सुरीने वगैरे कट नाही करायचे. त्यामुळे हे असं दरवेळी असंच करतो आम्ही, म्हणजे मी लहानपणापासून ह्याच गोष्टी पाहिलेल्या आहेत की उचटणं घ्यायचं आणि त्याने किंवा चमचा वगैरे एखादा काहीही घ्यायचं आणि त्याने हे बटाटे असे कट करायचे. अगदी मऊ शिजलेले असतात, त्यामुळे ह्या गोष्टी पटकन होतात आणि काही सुरी कात्री वगैरे ह्या दिवशी खरंच वापरायचीच नसते. त्याप्रमाणेच हे सगळे रूल्स फॉलो करतो आम्ही सगळेजण. आणि कसं असतं, पटकन फोडणी झालेली असली की भाजीसुद्धा पटकन होते. बघा, फोडणी आधी करून सुद्धा भाजीला चव तर छान येणार आणि रंगसुद्धा अगदी सुंदर आलेला आहे, आत्ताच केलेल्या फोडणीसारखा, कारण मी त्या फोडणीत आधीच हळद घातलेली होती. आणि देवाकडे काही मागायचं असेल तर प्रत्येक वेळी काही मोठी गोष्टच मागितली पाहिजे का? नाही, असं अगदीच नाही. या सगळ्यामधून आपल्या मनाला मिळणारी शांतता ही त्यापेक्षा जास्त नसते का? आपल्याला मिळणारं समाधान हे त्यापेक्षा मोठं नसतं का? म्हणूनच देवाकडे फार काही मागायचं नसतं. जे आहे त्यामध्ये समाधान मानून रोजची देवपूजा करायची आणि मनाला आनंद मिळवायचा, घरातली कामं छान करायची. त्यामुळे काय होतं, आपण पण उत्साही आणि निरोगी होतो. चला तर अशा या एका सकारात्मक विचाराने आजचा व्हिडिओ संपवते. पुन्हा भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय.